Hello, dear students. From the HSC Board Question Bank, we are discussing the chapter Rotational Dynamics and we are discussing the short answer type 2 questions, which are 3 marks each. Now, the first question is derive an expression for kinetic energy of a rotating body with uniform angular velocity. So now we want to find the expression for kinetic energy. मग इथे आपल्याला आधी कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी 3 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. तर तुम्हाला डायग्राम अपेक्षित आहे कारण तो 3 मार्काचा प्रश्न आहे, म्हणून डायग्राम ही काढलीच पाहिजे. ही अर्ध्या मार्कासाठी ही डायग्राम आहे आणि डायग्राम टू द करेक्ट इंडिकेट मार्क्स. तुम्ही पेन्सिल कशाने पण डायग्राम काढा, पण ती अकॉर्डिंग टू फिजिक्स, अकॉर्डिंग to the rotational dynamics chapter it should be correct. So this is the diagram. त्याला ही डायग्राम तुम्ही काढली म्हणजे तुम्हाला हाफ मार्क मिळतो. आणि त्याच्यानंतर आपण जे इनिशियल देतो की कन्सिडर अ रिजिड बॉडी रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू अ पॉईंट O. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की विथ अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, मग लेट द अँग्युलर व्हेलॉसिटी बी ओमेगा. मग ही रिजिड बॉडी आहे, त्याला M1, M2, M3 डॉट डॉट अप टू Mn असे n पार्टिकल्स आहेत जे फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन ते R1, R2, R3 या डिस्टन्सेसवर हे सगळं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला पुढचा अर्धा मार्क मिळतो. नाव then we write V1, that is the velocity of the first particle. मग V1 इक्वल टू R1 ओमेगा, V2 इक्वल टू R2 ओमेगा हे जेव्हा तुम्ही लिहिता त्यावेळेला तुम्हाला पुढचा अर्धा मार्क दिला जातो. आणि मग तुम्ही जेव्हा कायनेटिक एनर्जी पहिल्या पार्टिकलची लिहिता म्हणजे हाफ M1 V1 स्क्वेअर ही कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही V1च्या जागेवर R1 ओमेगा टाकता आणि पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी तेव्हा जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला पुढचा अर्धा मार्क मिळतो. नेक्स्ट मग तुम्ही असे प्रत्येक रिजिड बॉडीला फक्त एकच पार्टिकल नाही, अनेक n पार्टिकल्स आहेत, मग तुम्ही n पार्टिकल्सची कायनेटिक एनर्जी फाइंड करता आणि मग तुम्ही त्याची टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी फाइंड करता. सो पुढचा जो मग तुम्ही हाफ M1 R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर असं जेव्हा तुम्ही कंप्लीट लिहिताय तिथे तुम्हाला अर्धा मार्क मिळतो पुढचा. आणि त्याच्यानंतर मग त्याचं तुम्ही टोटल करताय. तर ही जी टोटल आहे तिथे मग तुम्ही ओमेगा स्क्वेअर बाजूला घेता, हाफ बाजूला घेता आणि मग तुम्ही M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर डॉट डॉट अप टू Mn Rn स्क्वेअर. तर आता हे जे M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर डॉट डॉट अप टू Mn Rn स्क्वेअर आहे ह्याला तुम्ही मग I म्हणता, म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणता ऑफ द रोटेटिंग बॉडी. आणि मग तुम्ही कायनेटिक एनर्जी ऑफ द रोटेटिंग बॉडी त्याला त्याच्या प्रॉपर फॉर्मॅटमध्ये म्हणजे हाफ I ओमेगा स्क्वेअर असं लिहिता. इथे तुम्हाला तो शेवटचा हाफ मार्क्स मिळतो. म्हणजे तुमचे जे महत्त्वाचे जे स्टेप्स आहेत त्या स्टेप्स तुम्ही जसं जसं लिहित जाता तसा तसा तुम्हाला पुढे पुढे अर्धा अर्धा मार्क दिला जातो. पहिला अर्धा मार्क हा डायग्रामसाठी करेक्ट डायग्रामसाठी आणि पुढचा अर्धा मार्क हे जे तुम्ही इनिशियली जे त्याच्याबद्दलची थोडी माहिती लिहिता त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर महत्त्वाचे जे स्टेप्स आहेत त्याच्यासाठी पुढचे जे 3 मार्क आहेत असे अर्धा अर्धा पुढचे जे 2 मार्क आहेत ते अर्धा अर्धा करत असे दिले जातात. सो इन दिस वे वी हॅव टू राईट द 3 मार्क्स क्वेश्चन. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज obtain an expression for the torque acting on a rotating body with constant angular acceleration. मग आता ह्याचा अर्थ आपल्याला टॉर्कचं एक्सप्रेशन लिहायचं आहे. मग आपण परत एकदा त्याचे जे इनिशियल आहेत की कन्सिडर रिजिड बॉडी रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा. आणि मग आता ही रिजिड बॉडी आहे तिला n पार्टिकल्स आहेत. तर प्रत्येक पार्टिकलचं म्हणजे पहिल्या पार्टिकलचा मास M1, दुसऱ्या पार्टिकलचा मास M2 असं करत करत शेवटच्या पार्टिकलपर्यंतचं मास Mn. आणि मग त्याचे जे रिस्पेक्टिव्ह डिस्टन्सेस आहेत फ्रॉम R1, R2 डॉट डॉट अप टू Rn पर्यंत. सो फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो हे इनिशियल कंडिशन्स लिहिले आणि त्याच्याबरोबरच आपण ही डायग्राम काढलेली दिसते. ही पाहतो मग ही डायग्राम काढायची आहे. 3 मार्काच्या क्वेश्चनसाठी डायग्राम ही काढायलाच पाहिजे कारण त्याला मार्क्स अलॉट केले जातात. आणि त्याच्यानंतर मग आपण आधी पहिला जो पार्टिकल आहे त्याच्यावरचं जे ॲक्सेलरेशन आहे ते आपण लिहिलं A1.
इज इक्वल टू R1 अल्फा, आणि असे प्रत्येक पार्टिकलचे ॲक्सेलरेशन लिहित गेलो. आणि मग ॲक्सेलरेशनवरून मग आपण त्या पहिल्या पार्टिकलवर जो फोर्स ॲक्ट होतो आहे तो आपण लिहिला F1 इज इक्वल टू M1A1 म्हणजे M1 R1 अल्फा, तो लिहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण या फोर्सवरून मग आपण टॉर्क फाइंड करतोय. म्हणजे पहिल्या पार्टिकलवर जेव्हा माझी बॉडी रोटेट होते आहे विथ अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा, तेव्हा माझ्या पहिल्या पार्टिकलवर किती टॉर्क ॲक्ट होतो आहे, तर M1 R1 स्क्वेअर अल्फा हा एवढा टॉर्क ॲक्ट होतो आहे. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या पार्टिकलवरचा टॉर्क, मग तिसरा पार्टिकल, असं करत करत nth पार्टिकलवरचा टॉर्क MN RN स्क्वेअर अल्फा असा आहे. सो इथे प्रत्येक जी महत्त्वाची स्टेप आहे, म्हणजे जसं डायग्राम आहे किंवा तुम्ही इनिशियल जे आहे इनिशियल की पार्टिकलचा मास काय आहे, तर ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचे डिस्टन्स कसे आहेत, हे जे तुम्ही इनिशियली लिहिताय ते त्याला मार्क आहेत. त्याच्यानंतर मग तुम्ही इथे पुढचे जे 2 मार्क आहेत, मग ते तुम्ही पहिल्या पार्टिकलचा जेव्हा इथे तुम्ही फोर्स दाखवला किंवा ॲक्सेलरेशन दाखवलं, तर ते बोर्डच्या मॉडेल आन्सरप्रमाणे कोणत्या स्टेपला त्यांना मार्क द्यायचे, तसे ह्या सगळ्या महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. तर या स्टेप्सला तिथे मार्क दिले जाणार आहेत. त्यानंतर पहिल्या पार्टिकलचा जो टॉर्क लिहिला तुम्ही त्याला मार्क दिले जाणार आहेत. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही टॉर्क ॲड केले. मग हे टोटल टॉर्क, मग टोटल टॉर्क कसं लिहिला तुम्ही, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर डॉट डॉट अप टू MN RN स्क्वेअर, म्हणजे टाऊ1 टाऊ2 टाऊ3 डॉट डॉट अप टाऊ n तुम्ही ॲड करत गेले. आणि मग इथे तुम्ही हे दाखवलंय की I इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर डॉट डॉट अप टू MN RN स्क्वेअर, ह्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलेलं आहे. सो मग आपण त्याच्यामध्ये पुटअप केलेलं आहे इथे M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर डॉट डॉट अप टू MN RN स्क्वेअरमध्ये त्याला आपण I म्हटलेलं आहे आता. आणि आपण टॉर्कला सगळ्यात शेवटी एक्सप्रेशन कसं म्हटलेलं आहे की टॉर्क इज इक्वल टू I इंटू अल्फा, असं आपण त्याला हे एक्सप्रेशन फाइंड केलेलं आहे. तर हे इथपर्यंत लिहीपर्यंत तुम्हाला जे महत्त्वाचे स्टेप्स आहेत त्याला 3 मार्क दिले जाणार आहे. The next question. Derive an expression for the difference in the tensions at the highest and the lowest point for a particle performing vertical circular motion. आता आपल्याला पार्टिकल जो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे, असं करताना दिसतो आहे, असं आपल्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, आणि इथे ही डायग्राम काढलेली आहे पहा आपण. तर ह्या डायग्रामला पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे ती काढायला हवी आणि त्याचा अर्धा मार्क आहे. आता मग आपण लिहिलं कन्सिडर अ बॉडी ऑफ मास M. मग आता ह्या बॉडीला आपण एका स्ट्रिंगने टाय केलेलं आहे आणि इथे एक दोरी बांधलेली आहे, आणि मग ती स्ट्रिंग आपण अशी सर्क्युलर पार्टमध्ये आपण फिरवतो आहे. कशी फिरवतो आहे, व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवतो आहे. सो आणि मग त्या स्ट्रिंगची लेंथ म्हणजेच त्याची रेडियस आहे R. तर हे सगळं आपण सुरुवातीला लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग ॲट द अप्पर मोस्ट पॉईंट, म्हणजे अप्पर मोस्ट पॉईंट कोणता आहे, पॉईंट A. लोअर मोस्ट पॉईंट कोणता आहे, पॉईंट B. त्याच्यानंतर मग हे मिडवे पॉईंट्स आहेत C अँड D. मग अप्पर मोस्ट पॉईंटवर कोणते टेन्शन्स ॲक्ट होत आहेत, तर त्याचं स्वतःचं वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतं. आणि टेन्शन TA, इथे ॲरोहेड दाखवलेलं आहे TA, पण टेन्शन वेटच्याच डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. इथे हा जो लोअर मोस्ट पॉईंट आहे या ठिकाणी वेट इथे दिसत नाही आहे, तो कट झालेला आहे पार्ट, पण वेट हे mg हे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्येच ॲक्ट होत आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याला खाली खेचत आहे. जसं हे mg डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, तसं हे mg डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, तसं हे mg पण डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, तसं हे mg पण डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. वेट हे नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असतं, कधीही, ऑलवेज. आता TA हे mgच्याच डायरेक्शनमध्ये आहे. आणि TB आता या ठिकाणी TA A या पॉईंटवर टेन्शन TA ड्यू टू द स्ट्रिंग, टेन्शन TA म्हणजे काय, टेन्शन ड्यू टू द स्ट्रिंग ॲट पॉईंट A. आणि TB म्हणजे काय, टेन्शन ड्यू टू द स्ट्रिंग ॲट पॉईंट B. TC म्हणजे काय, टेन्शन ड्यू टू द स्ट्रिंग ॲट पॉईंट C. अँड TD टेन्शन ड्यू टू द स्ट्रिंग ॲट पॉईंट D. मग आता TA म्हणजे A या ठिकाणी टेन्शन कसं आहे, तर द स्ट्रिंग इट इज इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. मग mgची डायरेक्शन आणि TA ची डायरेक्शन दोन्ही सेम आहे. इथे ॲरोहेडनी दाखवलेली की कोणती डायरेक्शन आहे TA ची.
इथे TBची डायरेक्शन कशी आहे, TBची डायरेक्शन अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. मग TBची डायरेक्शन पण ही आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे असं. सो TA आणि TB यांचे डायरेक्शन्स एक्झॅक्टली अपोजिट आहेत इथे. तसंच TC आणि TDचं पण आहे. नाव आपण अपर मोस्ट पॉईंट पहिल्यांदा डिस्कस करू, त्याच्यानंतर लोअर मोस्ट पॉईंट डिस्कस करू. आपल्याला फाइंड करायचं आहे द डिफरन्सेस इन द टेन्शन TA मायनस TB, हे आपलं फाइंड करण्याचं ध्येय आहे, प्रश्नाचं ध्येय आहे. सो अपर मोस्ट पॉईंट आहे A, मग त्याचं वेट mg अँड टेन्शन ड्यू टू फोर्स TA हे दोन्ही डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट होत आहेत. हे या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. आणि हे जे टेन्शन अँड वेट हे आपल्याला सप्लाय करणार आहे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. कारण आपल्याला माहिती आहे की इथे सर्क्युलर मोशन घडणार आहे पार्टिकलची. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असली किंवा हॉरिझॉन्टल कोणतीही असली तरी ती सर्क्युलर मोशन आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे या ठिकाणी. तर सेंट्रिपिटल फोर्स हा नेसेसरी आहे सप्लाय करण्यासाठी. आणि तो सप्लाय कोण करणार आहे नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, तर दोघंही कंपोनंट TA पण देणार आहे आणि mg पण मदत करणार आहे. असे दोघंही मिळून तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स सप्लाय करणार आहे A या पॉईंटवर. सो मग आता सो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स mVA² अपॉन R हा सप्लाय करणार आहे mg प्लस TA. आणि मग आपण मिनिमम व्हेलॉसिटी फाइंड करतो आहे की कमीत कमी किती व्हेलॉसिटी पाहिजे म्हणजे सर्क्युलर मोशन घडेल, ती थांबणार नाही. तर मग आपण इथे काय कमी करू शकतो, तर TA म्हणजे टेन्शन आपण कमी करू शकतो. अलगद आपण टेन्शन त्या स्ट्रिंगला जे धरलेलं आहे आपण ते कमी करू शकतो. सो हे TA आपण 0 केला तर मग सगळंच्या सगळं जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो सप्लाय कोण करू शकणार आहे, mg म्हणजे वेट ऑफ द स्टोन किंवा ऑब्जेक्ट जे आपण टाय केलेलं आहे त्या स्ट्रिंगला. आणि मग इथे मग कॅन्सल केला आणि मग VA² मिनिमम इज RG किंवा VA मिनिमम इज √RG. सो ही √RG ही मिनिमम व्हेलॉसिटी आहे ॲट द अपर मोस्ट पोझिशन. आणि ॲट द लोअर मोस्ट पोझिशनचं पण आपण आता डिस्कस करणार आहे. मग या ठिकाणी टेन्शन TB आणि वेट mg हे एकमेकांना अपोजिटली डायरेक्टेड आहे. कारण टेन्शन TB अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर आहे, अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, म्हणून ते एकमेकांना अपोज करतात. म्हणून आपण याचं एक्सप्रेशन किंवा याचं इक्वेशन लिहिताना कसं लिहितो, TB मायनस mg लिहितोय आपण. मागच्या वेळेला आपण TA प्लस mg लिहिलं होतं कारण ते एकमेकांना सपोर्ट करत होते डायरेक्शनच्या दृष्टीने. आता हे विरुद्ध आहे, अपोजिट आहे. सो TB मायनस mg हा सप्लाय करतो द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन ॲट द लोअर मोस्ट पॉईंट. सो हे आपण इक्वेशन नंबर 3 लिहिलं. नाव आपलं ध्येय आहे हे TA मायनस TB फाइंड करण्याचं. मग आता आपल्याला इथे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज केला आणि मग आपल्याला VB² मायनस VA² इज इक्वल टू 4RG आपण फाइंड केलं. आणि मग बेसिकली आपलं उद्देश काय आहे, टू फाइंड TB मायनस TA, दॅट इज टू फाइंड द डिफरन्सेस बिटवीन द टेन्शन्स बिटवीन द टू द हायेस्ट अँड द लोएस्ट पॉईंट्स. सो मग आता इथे TB मग आपण जे इक्वेशन 1 आणि 3 आहे मग ते आपण मायनस केले म्हणजे TB मायनस TA आपण केलं किंवा इक्वेशन सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3 केलं तर आपल्याला हे मिळालं की TB मायनस TA मायनस 2mg इज इक्वल टू m अपॉन R VB² मायनस VA². आणि मग तिथे आपण हे जे इक्वेशन 4 मधली जी व्हॅल्यू आहे VB² मायनस VA² ची ती पुटअप केली आणि मग आपल्याला सगळ्यात शेवटी आन्सर मिळालेला आहे TB मायनस TA इज इक्वल टू 6mg. So the difference between the tensions between the highest point and the lowest point is 6mg. तर हे याच्यामधले जे सगळ्यात महत्त्वाचे जे स्टेप्स आहेत तिथे तुम्हाला प्रत्येकी हाफ मार्क दिला जातो. Now the next is obtain an expression for the angular momentum of a body rotating with uniform angular velocity. मग आपल्या रुटीनप्रमाणे आधी डायग्राम काढायची, त्याला हाफ मार्क इनिशियल कंडिशन, इनिशियल जे आहे की रिजिड बॉडी आहे, जे काही आपण आत्तापर्यंत लिहित आलेलो आहे ते सगळं आपल्याला लिहायचं आहे. ह्या पहिल्या पॅरामध्ये आहे, त्याला हाफ मार्क आहे. त्याच्यानंतर आपल्याला अँग्युलर मोमेंटम काढायचं आहे. तर मग सगळ्यात पहिल्यांदा आपण V1 पहिला पार्टिकल आपण लहानाकडून आपण म्हणजे इझीकडून आपण हार्डकडे जातो, तसं आपण एक पार्टिकल पासून आपण अनेक पार्टिकलकडे जात असतो. सो आपण V1 हे पहिल्या पार्टिकलची
व्हेलॉसिटी लिहिली V1 इक्वल टू R1 ओमेगा, आणि मग अशा सर्व पार्टिकल्सच्या व्हेलॉसिटी आपण लिहित गेलो आणि मग त्याच्यानंतर मग आपण मोमेंटमकडे वळलो. मग पहिल्या पार्टिकलचं मोमेंटम त्याच्या व्हेलॉसिटीच्या मदतीने लिहिलं, म्हणजे M1V1 इज इक्वल टू M1 R1 ओमेगा हे पहिल्या पार्टिकलचं मोमेंटम लिहिलं आणि मग पहिल्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम लिहिलं. मग ते आपण L1 इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर ओमेगा असं लिहिलं आणि असं करत करत सर्व पार्टिकल्सचे आपण अँग्युलर मोमेंटम असे लिहित गेलो. मग आता इथे हे पहिल्या पार्टिकलचं जेव्हा तुम्ही अँग्युलर मोमेंटम लिहिता तिथे तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. त्याच्यानंतर तुम्ही अँग्युलर मोमेंटम ॲडअप करता त्यावेळेला तुम्हाला इथे अर्धा मार्क मिळतो. आणि मग तुम्ही ते कशा फॉर्मॅटमध्ये लिहिता तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो आपण ज्याचं एक्सप्रेशन आहे M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर डॉट डॉट अप टू MN RN स्क्वेअर त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहिता आणि ओमेगा हा कॉन्स्टंट क्वांटिटी आहे तर ती ब्रॅकेटच्या बाहेर जाते. सो अशा फॉर्मॅटमध्ये आपण हे लिहितो. त्याच्यानंतर मग मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण कसं रिप्रेझेंट करतो M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर डॉट डॉट अप टू MN RN स्क्वेअर. मग हे मोमेंट ऑफ इनर्शियाचं रिप्रेझेंटेशन लिहिलं आणि मग L इज इक्वल टू I ओमेगा हे शेवटचं इथे आपण त्याला आपल्याला जे विचारलेलं आहे ते आपण लिहिलेलं आहे. सो इन दिस वे प्रत्येक महत्त्वाची स्टेप ऑफकोर्स इट विल डिफर, जसं जसं जो पेपर सेटर असेल याच्याप्रमाणे ती थोडीफार डिफर होते, पण शक्यतोवर सगळ्या महत्त्वाच्या स्टेप्सला हाफ मार्क दिलेला आहे. सो अशा पद्धतीने हा 3 मार्काचा प्रश्न पूर्ण होतो. नाव वी कम टू द प्रॉब्लेम साइड. सो अ रेल्वे ट्रॅक goes around a curve having a radius of curvature of 1 kilometer. The distance between the rails is 1 meter. Find the elevation of the outer rail over the inner rail so that there is no side pressure against the rails when the train goes around the curve. आता इथे डायग्राम दाखवली बघा, फिगर दाखवलेली आहे. तर इथे ही जी रेल आहे ती कशी चाललेली आहे तर ती सर्क्युलर पार्टमध्ये चाललेली आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की द रेल्वे ट्रॅक गोज अराउंड अ कर्व हॅव्हिंग अ रेडियस ऑफ कर्वेचर. तो जो सर्कल आहे की तो जो सर्क्युलर ट्रॅक आहे ज्या वळणावर ती चाललेली आहे त्याचा जो सर्कल आहे त्याचं रेडियस किती आहे तर 1 किलोमीटर एवढं त्याचं रेडियस आहे. हा तो जो सर्कल इथे दिसतो आहे हा रेडनी दाखवलेला आहे तर त्याचा रेडियस हा 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर म्हणजे इथे आपण 10 टू द पॉवर 3 मीटर्स आपण लगेचच जेव्हा डेटा दिला जातो ज्या कोणत्या सिस्टीममध्ये दिला जातो आपल्याला त्याला लगेच आपण SI सिस्टीममध्ये कन्व्हर्ट करत असतो. मग त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की द डिस्टन्स बिटवीन द रेल्स. आता हे जे दोन ती जी ट्रेन आहे त्याच्यामधली ती जी पटरी आहे ती जी रेल आहे त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्या 2 रेलमधलं ते किती आहे तर 1 मीटर एवढं डिस्टन्स आहे. त्यांनी आपल्याला असं विचारलेलं आहे की फाइंड द एलिव्हेशन ऑफ द आउटर रेल ओव्हर द इनर. आता नॅचरली इथे बघा ही रेल कशी जाताना दिसते आहे आपल्याला की ती त्याची रेल उंच आहे आणि एक थोडी खाली आहे कारण ती सर्क्युलर ट्रॅकवर मूव्ह होते आहे. तर त्यांनी ते एलिव्हेशन आपल्याला विचारलेलं आहे. सो आणि त्यांनी असंही सांगितलेलं आहे की देर इज नो अराउंड द कर्व. ती रेल किती व्हेलॉसिटीने चाललेली आहे हे आपल्या सगळ्यात शेवटच्या पार्टमध्ये सांगितलेलं आहे. दॅट इज 36 किलोमीटर्स पर आवर चाललेली आहे. आता आपल्याला माहिती आहे की 36 किलोमीटर पर आवर हे SI सिस्टीमचं युनिट नाही आहे. मग त्याला आपण कन्व्हर्ट करतो जसं मागच्या एका लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की 1 किलोमीटर पर आवर इज 5/18 मीटर पर सेकंड. म्हणून आपण 36ला 5/18ने मल्टिप्लाय केलं आणि इथे मीटर्स पर सेकंड म्हणजे इथे 10 मीटर्स पर सेकंड ही त्याची व्हेलॉसिटी आपण लिहिली. नाव त्यांनी असं म्हटलं सिन्स देर इज नो साईड प्रेशर. आता जेव्हा ती ट्रेन चाललेली आहे तेव्हा तिथे साईड प्रेशर नाही आहे. देर इज नो साईड प्रेशर अगेन्स्ट द रेल असा तो ट्रॅक डिझाईन केलेला आहे. सो द ट्रॅक इज डिझाईन फॉर द ऑप्टिमम स्पीड. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे की H इज इक्वल टू
एल साईन थिटा. एच म्हणजे आता बघा इथे हा पायथागोरस ट्रायंगल दिसतो आहे. एच ही काय आहे, त्या दोन रेलच्या पटऱ्यांमधली हाईट आहे. ही वरची जी रेलची पटरी आहे ती या हाईटवर आहे आणि खालची जी आहे ती या हाईटवर आहे, कारण ती रेल सर्क्युलर ट्रॅकवर चाललेली आहे. तर एच ही त्या दोन रेल्समध्ये हाईट आहे. आणि सो एच इज इक्वल टू एल हे त्या दोन रेल्समधलं डिस्टन्स आहे की जे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे 1 मीटर हे डिस्टन्स आहे असं सांगितलेलं आहे. सो नाउ वी नो दॅट साइन ऑफ थीटा इज अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. सो साइन ऑफ थीटा इज एच अपॉन एल. सो एच इज इक्वल टू एल साइन थीटा आपण लिहू शकतो. सो नाउ सिन्स थीटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, मग अशा केसमध्ये साइन थीटाला आपण टॅन थीटा पण लिहू शकतो. साइन थीटा आणि टॅन थीटा हे नियरली इक्वल टू थीटाच असतात. सो आपण कसं लिहू शकतो, एच इज इक्वल टू एल साइन थीटा विच इज इक्वल टू एल टॅन थीटा. नाव वी हॅव फॉर्म्युला. आपण बँकिंग ऑफ रोड्समध्ये हा फॉर्म्युला डिस्कस केलेला आहे की टॅन ऑफ थीटा इज व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. सो मग आता इथे आपण टॅन ऑफ थीटा किती फाइंड केलेला आहे तर एच अपॉन एल. मग आपण आता असं लिहू शकतो की एच अपॉन एल इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, किंवा आपण हा जो फॉर्म्युला तयार केला आहे एच इज इक्वल टू एल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी असा हा फॉर्म्युला आपण इथे लिहिलेला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला तयार करायला लागला, इथे आपल्याला 1 मार्क मिळणार आहे. फॉर्म्युलामध्ये आपण जेव्हा व्हॅल्यूज टाकणार आहे तेव्हा पुढचा 1 मार्क आपल्याला या प्रॉब्लेमचा मिळणार आहे. आणि मग व्हॅल्यूज टाकून करेक्ट आन्सर जेव्हा आपण युनिट सकट लिहिणार आहे क्लिअर, तेव्हा आपल्याला इथे पुढचा 1 मार्क मिळणार आहे. 3 मार्क्सचे जे प्रॉब्लेम्स असतात ते 2 मार्क्सच्या प्रॉब्लेम्सपेक्षा थोडेसे डिफिकल्ट असतात, किंवा त्याच्यामध्ये 1-2 फॉर्म्युलीज आपल्याला यूज करून आपल्याला फॉर्म्युला रेडी करावा लागतो, किंवा मग 2 फॉर्म्युलीज यूज करावे लागतात आणि मग आन्सर काढावे लागतात. सो असा हा 3 मार्क्सचा जो प्रॉब्लेमचा क्वेश्चन असतो तो असतो. सो मग आता या इथे आपण व्हॅल्यूज टाकल्या, एलची व्हॅल्यू टाकली, व्हीची व्हॅल्यू टाकली, व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली आणि त्याच्यानंतर आर आणि जीच्या व्हॅल्यूज आपण इथे टाकलेल्या दिसत आहेत. आणि मग आपल्याला एच म्हणजे द हाईट बिटवीन द 2 रेल्स, म्हणजे द अप्पर रेल अँड द आउटर रेल अँड द इनर रेल, किंवा द हायर रेल अँड द लोअर रेल, और द एलिव्हेशन आपण फाइंड केलेलं आहे बिटवीन द 2 रेल्स. द एलिव्हेशन इज 1.2 सेंटीमीटर्स एवढं आपण फाइंड केलेलं आहे. So the next question, a flywheel of mass 8 kg and radius 10 centimeter rotating with a uniform angular speed of 5 radian per second about its axis of rotation is subjected to an accelerating torque of 0.01 Newton meter for 10 seconds. Calculate the change in its angular momentum and change in its kinetic energy. आता या प्रॉब्लेममध्ये त्यांनी आपल्याला 2 गोष्टी विचारलेल्या आहेत. पहिलं तर चेंज इन अँग्युलर मोमेंटम आणि दुसरं चेंज इन द कायनेटिक एनर्जी. आणि त्यांनी दिलेला एक फ्लायव्हील आहे आणि ते फ्लायव्हील 8 kgचं फ्लायव्हील दिलेलं आहे आणि त्याचं रेडियस दिलेलं आहे 10 सेंटीमीटर. आता 10 सेंटीमीटर हे आपल्या SI सिस्टीममधलं युनिट नाही आहे, म्हणून आपण त्याला लगेचच त्याचं कन्व्हर्जन करून घेतलं मीटर्समध्ये. सो आपण इथे लिहिलं 10⁻⁻1 मीटर. ना ओमेगा 1 आपल्याला त्यांनी अँग्युलर स्पीड, त्यांनी इनिशियल अँग्युलर स्पीड दिलेली आहे 5 रेडियन्स पर सेकंड, आणि तो जो ॲक्सलरेटिंग टॉर्क जो अप्लाय केलेला आहे तो दिलेला आहे 0.01 न्यूटन मीटर. आणि हा टॉर्क किती वेळासाठी अप्लाय केला आहे तर 10 सेकंडसाठी अप्लाय केलेला आहे. आणि विचारलेलं काय आहे त्यांनी चेंज इन अँग्युलर मोमेंटम विचारलेलं आहे, म्हणजे फायनल अँग्युलर मोमेंटम मायनस इनिशियल अँग्युलर मोमेंटम किती आहे ते फाइंड करा, आणि फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी किती आहे ती पण फाइंड करा. मग आता आपण त्याच्यासाठी आपण जसे ट्रान्सलेशनल मोशनसाठी जे इक्वेशन्स आहेत तसेच आपण रोटेशनल त्यालाच ऑनोलॉगस रोटेशनल मोशनसाठी जे इक्वेशन्स आपण बुकमध्ये डिस्कस केलेले आहेत, आपण व्हिडिओजमध्ये डिस्कस केले, त्याच्यातलं पहिलं इक्वेशन घेतलेलं आहे ω2 इज इक्वल टू ω1 प्लस अल्फा टी. हे पहिलं इक्वेशन आपण घेतलेलं आहे. आता याला फक्त ह्या अल्फा जो आहे आपल्याला माहिती आहे की टाऊ इज इक्वल टू आय अल्फा. सो अल्फा इज इक्वल टू टाऊ अपॉन आय और टॉर्क अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अल्फाच्या जागेवर, आणि आपण लिहितो आहे
ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस टाऊ अपॉन आय इंटू टी असं इक्वेशन आपण तयार केलेलं आहे. याला आपण इक्वेशन 1 दिलेलं आहे. आता वी नो दॅट द फ्लायव्हील इज लाईक अ डिस्क. मग आता हे जे फ्लायव्हील आहे त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर परपॅन्डिक्युलर टू इट्स प्लेन किंवा ट्रान्सवर्स ॲक्सिस जेव्हा असणार आहे त्यावेळेला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr² अपॉन 2. मग सो आय इज इक्वल टू एम आपल्याला माहिती आहे 8 kg आहे इंटू आर रेडियस 10 to the power -1 चा स्क्वेअर केला अपॉन 2. मग त्याचं आन्सर घेतलेलं आहे फाइंड केलेलं आहे 4 × 10 to the power -2 kg/m². हे त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपण त्या फ्लायव्हीलचं फाइंड केलं. आता आपण त्याला सबस्टिट्यूट केलं आपल्या 1मध्ये आपण जे इक्वेशन होतं ते. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ओमेगा 2 इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस टाऊ अपॉन आय इंटू टी. मग त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकल्या. ओमेगा 1ची व्हॅल्यू टाकली 5, टाऊची व्हॅल्यू टाकली 10 to the power -2, आयची व्हॅल्यू टाकली इंटू टीची व्हॅल्यू टाकली. सो ओमेगा 2ची व्हॅल्यू जी मिळालेली आहे ती 7.5 रेडियन्स पर सेकंड मिळालेली आहे. नाव द अँग्युलर आपल्याला चेंज इन अँग्युलर ॲक्सलरेशन फाईंड करायचं आहे. म्हणजे आपल्याला L2 - L1 फाईंड करायचं आहे. सो एल म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय असतो आय ओमेगा. सो L2 - L1 इज आय ओमेगा 2 - आय ओमेगा 1. किंवा जो आय जो आहे तो फ्लायव्हीलचा तो आय हा सेमच आहे त्याला आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं आय इंटू ओमेगा 2 - ओमेगा 1. सो L2 - L1 आयची व्हॅल्यू टाकली 4 × 10 to the power -2 आणि ओमेगा 2 म्हणजे 7.5 आणि ओमेगा 1 म्हणजे 5. सो 7.5 - 5. मग अशा पद्धतीने L2 - L1 म्हणजे चेंज इन द अँग्युलर मोमेंटम हा आपण फाईंड केला 0.1 kg/m². हा आपण चेंज इन अँग्युलर मोमेंटम फाईंड केला. आता नेक्स्ट इथे जेव्हा हे आपण कंप्लीट लिहिलं तेव्हा इथे आपल्याला 2 मार्क मिळणार आहे. मार्कांमध्ये डिव्हिजन केलेली आहे. L2 - L1 आपण फाईंड केलं तिथे आपल्याला हा 1 मार्क मिळणार आहे. आपण हा फॉर्म्युला लिहिला आपण इथे इथे लिहिलं अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला लिहिला इथे अर्धा मार्क मिळणार आहे. आपण ओमेगा 2ची व्हॅल्यू फाईंड केली इथे आपल्याला अर्धा मार्क मिळणार आहे. आता इथे आपल्याला चेंज इन द कायनेटिक एनर्जी आपल्याला फाईंड करायची आहे. सो कायनेटिक एनर्जी फायनल किंवा काय ke2 - ke1 इज इक्वल टू हाफ आय ओमेगा 2² - हाफ आय ओमेगा 1² हे आपण लिहिलं. हा फॉर्म्युला लिहिला की आपल्याला पुढचा अर्धा मार्क मिळणार आहे. आणि मग आता त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकणार. सो हाफ बाहेर काढला आय जो सेम आहे तोही बाहेर काढला ओमेगा 2² - ओमेगा 1². मग व्हॅल्यूज टाकल्या त्याच्यामध्ये. जेव्हा आपण ह्या व्हॅल्यूज टाकतो पुटअप करतो व्हॅल्यूज त्यावेळेला आपल्याला इथे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण इथे आन्सर काढलेलं आहे 0.625 जूल्स इथे आपल्याला पुढचा अर्धा मार्क मिळणार आहे. सो अर्धा मार्क किंवा 1 मार्क अशा याच्यामध्ये पेपर सेटर जो आहे तो डिवाइड करू शकतो प्रॉब्लेम्सचे मार्क्स. सो वी गो टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. द आन्सर इज 6.0 द चेंज इन द कायनेटिक एनर्जी इज 0.625 जूल्स हे आपल्याला द लास्ट आन्सर मिळालेलं आहे. So we go to the next problem. The two wheels of moment of inertia 4 kg/m². म्हणजे 2 व्हील्स आहेत पण त्यांचं मोमेंट ऑफ इनर्शिया सेमच आहे 4 kg/m². आणि ते रोटेट होत आहेत. कसे रोटेट होत आहेत साईड बाय साईड रोटेट होत आहेत. एका शेजारी एक रोटेट होत आहे. पहिल्याचा रेट किती आहे रोटेट होण्याचा 20 रेव्होल्युशन्स पर मिनिट पहिल्याचा रेट आणि दुसऱ्याचा रेट किती आहे 240 रेव्होल्युशन्स पर मिनिट. बट इन द ऑपोजिट डायरेक्शन म्हणजे पहिला जो रोटेट होतो आहे ज्या दिशेने त्याच्या विरुद्ध दिशेने दुसरा रोटेट होतो आहे. इफ नाव बोथ द व्हील्स आर कपल्ड बाय मीन्स ऑफ अ वेटलेस शाफ्ट सो दॅट बोथ द व्हील्स रोटेट विथ अ कॉमन अँग्युलर स्पीड कॅल्क्युलेट द न्यू स्पीड ऑफ रोटेशन. आता हा जो फॉर्म्युला आहे हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमवर बेस्ड आहे. म्हणजेच द इनिशियल अँग्युलर मोमेंटम when no external torque is applied the initial angular momentum is equal to final angular momentum याच्यावर तो बेस्ड आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की 2 फ्लायव्हील्स आहेत पण त्यांचं एक्झॅक्टली सेम आहे म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे. मग तो 4 kg/m² आहे आणि ते शेजारी शेजारी ठेवलेले आहेत आणि ते विरुद्ध दिशेने रोटेट होत आहेत. पहिल्याचं
120 रोटेशन पर मिनिट आहे, दुसऱ्याचं 240 रोटेशन किंवा रेव्होल्युशन्स पर मिनिट आहे. आता ह्या दोघांनाही कपल केलं म्हणजे त्याने एकत्र एका शाफ्टवर लावलं. शाफ्ट म्हणजे एक असा रॉड असतो, पण तिथे वेटलेस म्हणलेलं आहे. वेटलेस का बरं म्हटलं त्यांनी? त्याचं कारण की आता त्याचं वेट तुम्ही कन्सिडर करत बसू नका आणि त्याच्या संबंधी जे रोटेशनल मोशनचे जे अजून काही डायमेन्शन्स डिस्कस करायला पाहिजे ते पण तुम्ही काही करू नका, म्हणून त्यांनी डायरेक्टली आपल्याला सांगितलं वेटलेस. मग ह्याचा अर्थ ते दोन्हीही त्या एका शाफ्टमधून पास केलेले आहेत, म्हणजे ते कपल केलेले आहेत आणि आता ते व्हील्स एकत्र रोटेट होणार आहेत कारण ते आता त्या शाफ्टमधून पास केलेले आहेत. आणि त्यांनी असं म्हटलंय बोथ द व्हील्स रोटेट विथ कॉमन अँग्युलर स्पीड. आता नॅचरली त्यांना आपण वेटलेस शाफ्टच्या मदतीने कपल करून घेतलेलं आहे, म्हणून ते आता सेम अँग्युलर स्पीडने रोटेट होणार आहे. पूर्वी वेगवेगळ्या अँग्युलर स्पीडने रोटेट होत होते. त्यांनी विचारलंय आता त्या दोघांची नवीन स्पीड ऑफ रोटेशन किती आहे ती तुम्ही शोधून काढा. मग आपण पहिली इनिशियल हे काय दिलेलं आहे स्पीड किंवा फ्रिक्वेन्सी आपण म्हणू की रोटेशन पर 120 रोटेशन पर मिनिट म्हटलेलं आहे. आणि पुढची जी दिलेली आहे रोटेशन पर मिनिटमध्ये जी फ्रिक्वेन्सी म्हणू ती -240 रोटेशन पर मिनिट, कारण त्यांचे डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून एकाला प्लस घेतलं आणि दुसऱ्याला मायनस घेतलं. सो -240 रोटेशन किंवा रेव्होल्युशन पर मिनिट असं आपण म्हणू. आणि आपल्याला एफ कॉमन म्हणजे कॉमन फ्रिक्वेन्सीनी आता शाफ्टमध्ये कपल केल्यानंतर कॉमन फ्रिक्वेन्सीनी जी रोटेट होत आहे ती किती आहे ते फाइंड करायला सांगितलेलं आहे. आपल्याला हे सांगितलं लॉ अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम व्हेन नो एक्सटर्नल टॉर्क इज अप्लाइड द इनिशियल अँग्युलर मोमेंटम विल बी इक्वल टू द फायनल अँग्युलर मोमेंटम. मग इनिशियल अँग्युलर मोमेंटम किती असणार आहे तर पहिल्या व्हीलचं अँग्युलर मोमेंटम प्लस दुसऱ्या व्हीलचं अँग्युलर मोमेंटम आणि त्यांची ॲडिशन म्हणजे त्याचं इनिशियल अँग्युलर मोमेंटम म्हणजे I1 ω1 प्लस I2 ω2. हे इनिशियल अँग्युलर यांची जी ॲडिशन आहे I1 ω1 प्लस I2 ω2 हे त्या दोन्ही व्हील्सचं इनिशियल अँग्युलर मोमेंटम आहे. आणि त्याचं आता त्यांना कपल केलं विथ द मीन्स ऑफ वेटलेस शाफ्ट, तर मग त्यांचं फायनल अँग्युलर मोमेंटम I × ω. मग I म्हणजे ते दोघं वेगवेगळे आहेत, म्हणजे दोघांची अँग्युलर व्हेलॉसिटी सेम आहे आता, म्हणजे I1 ω प्लस I1 ω प्लस I2 ω. मग आपण त्याला I1 प्लस I2 × ω असं पण लिहू शकतो. सो I1 प्लस I2 × ω. फायनल अँग्युलर मोमेंटम किती असणार आहे त्याचा I1 ω प्लस I2 ω, कारण अँग्युलर व्हेलॉसिटी ही त्याची कॉन्स्टंट आहे, कॉमन आहे आता. तर मग आपण ओमेगा बाहेर घेतलं तर मग I1 प्लस I2 लिहिलं. नाव I1 इज I अँड I2 इज ऑल्सो I. मग I1 आणि I2च्या जागेवर आपण I टाकलं आणि ओमेगाच्या जागेवर आपण 2πf1 टाकलं, कारण f1 ही फ्रिक्वेन्सी, अर्थात फ्रिक्वेन्सी ही हर्ट्झमध्ये असते पण हे रेव्होल्युशन पर मिनिटमध्ये दिलेलं आहे. तर मग 2πf1 आणि इथे 2πf2 असं लिहिलं आणि इथे आपण I प्लस I आणि इथे 2πf विच इज कॉमन असं घेतलेलं आहे. आता इथे लेफ्ट हँड साईडकडचे जे I आहे ते कॉमन घेतलं आणि राईट हँड साईडकडचे जे राईट हँड साईडला पण I आहे. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडकडचे I आपण कट करून टाकले. लेफ्ट हँड साईडकडचे 2π आणि राईट हँड साईडकडचे 2π आपण कट करून घेतले, अर्थात त्याला ब्रॅकेटमध्ये कॉमन बाहेर काढून. आणि मग आपल्याला f1 प्लस f2 अपॉन 2 म्हणजे इथे आता इथे हे 2I आहे म्हणून इथे 2 मिळालेलं आहे. सो हा 2 आपण खाली घेतला इथे f1 प्लस f2 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू f विथ दॅट इज कॉमन फ्रिक्वेन्सी. सो त्यांची कॉमन फ्रिक्वेन्सी आता किती आलेली आहे तर f कॉमन इज 120 मायनस 240 अपॉन 2. मायनस कारण 120 आणि 240च्या डायरेक्शन्स जे आहेत दोन्ही व्हील्सच्या त्या विरुद्ध आहेत. सो 120 मायनस 240 अपॉन 2 म्हणजेच -60 रोटेशन पर मिनिट ही त्याची जी कॉमन फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे शाफ्टमध्ये ते दोन्हीही व्हील्स कपल केल्यानंतर आता ते दोन्हीही जे व्हील्स आहेत ते एका कॉमन फ्रिक्वेन्सीनी आता रोटेट होत आहेत. ते किती तर 60 रोटेशन पर मिनिटनी आता ते रोटेट होऊ लागलेले आहेत दोघंही. पण इथे मायनस साईन दिलेली आहे, याचा अर्थ काय की जी मायनस म्हणजे 240 रेव्होल्युशन पर मिनिट ची जी डायरेक्शन होती त्या व्हीलची जी डायरेक्शन होती रोटेशनची त्याच डायरेक्शननी आता ते दोघंही कॉमन फ्रिक्वेन्सीनी रोटेट होत आहे. सो इन धिस वे हे 3 मार्काचं प्रॉब्लेम आहे. ज्या वेळेला आपण इथे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लावतो, अप्लाय करतो, त्याला आपल्याला 1 मार्क इथे मिळतो. त्याच्यानंतर आपण
इथे ही त्यांची कॉमन फ्रिक्वेन्सी आपण जेव्हा फाईंड करतो किंवा आपण इथे त्याला व्हॅल्यूज त्याच्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्याला पुढचा 1 मार्क मिळतो आणि आपण उत्तर करेक्ट आन्सर आणि विथ करेक्ट युनिट्स, तुम्ही जे उत्तर लिहिता त्यावेळेला जेव्हा तुम्ही करेक्ट युनिट लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क मिळतो. तुमचं जर युनिट लिहिलंच गेलं नाही, विसरून गेले किंवा चुकलं युनिट लिहिलेलं तर मग तो अर्धा मार्क कट होतो. सो द करेक्ट आन्सर विथ प्रॉपर युनिट याला 1 मार्क आहे. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन, 3 marks each. Thank you.